आणि एक महत्त्वाची बातमी आहे, विरोधकांना व्यासपीठावर बसून नवनीत राणांचा प्रचार करायला लावणार। नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना रवी राणा यांनी हे चॅलेंज केलंय। तर काही जण एनडीए मध्ये राहून एनडीएचा विरोध करतात असं देखील रवी राणा म्हणाले। तर रवी राणांच्या धमकीला आम्ही घाबरतो आणि तसं घाबरावं देखील लागेल असा खोचक टोला आता बच्चू कडू यांनी लगावला। वेळ आली तर अमरावतीमध्ये उमेदवार उभा करू असा इशारा देखील बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आला। भाजप आणि शिंदे सेनेचा तुम्हाला विरोध आहे, ते लोक काम करतील का? मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील, याच्यात कुठली शंका नाही आहे। थोडासा वेळ आहे, देर नाही आहे, पण 100% सगळे प्रचार करणार आहे। असं सांगितलं का यावंच लागेल, धमकीच आहे ती। त्यांना त्यांच्या धमकीला आम्ही खूप घाबरलो आहे। आता काय करावं, कसं करावं लागेल, मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आमच्यामध्ये। कारण तर त्यांच्यामुळं मोठं पाठबळ आहे, एखादी चौकशी लावायची शक्यता आहे किंवा एखाद्या अंगावर येऊन घरात घुसून मारण्याचा पण प्रयत्न होऊ शकतं। त्यांना आम्ही खूप घबरावलं आहे। तर तेच आम्ही कार्यकर्त्याला विचारून त्यांच्या सभेवर जावं लागेल। घबराव म्हणजे आमची विचार नव्हता, पण त्यांनी दिलेल्या धमकीमुळे आम्हाला आता। तुम्ही बोलले होते की अमरावती लोकसभा मतदारसंघात तुम्ही दावा केलेला आहे, परंतु महायुतीमधनं नवनीत राणांना उमेदवारी या ठिकाणची जाऊ शकते। मग अशा वेळेस प्रहारची का भूमिकांना पाठिंबा की प्रहार उमेदवार उभा? आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने राहू।